थांब थांब. झाला युवी, झाला तो. ए काय झाला करतेस? आपल्याला आता घर सोडावं लागणार. जे काय बोलायचं ते नीट बोलशील का जरा? युवी, केदार MNN चा CEO झाला. काय बोलतेस ते कळतंय का तुला? अरे खरं तेच सांगतेय मी, स्वतः ऐकलंय. बाहेर कौशिकी ताई आणि दया पप्पांनी स्वतः केदारला ऑफर दिली आहे चॅनल मध्ये जॉईन व्हायची, आणि केदारने ती एक्सेप्ट पण केली आहे. झालं, सगळं संपलंय आता. आधीच ते दोघे मोठेपणा मिरवत होते, आता त्यांना अजून जोर येणार. म्हणजे कौशिकी ताईंसारखाच तो आधी CEO आणि घरात पण हेड ऑफ द फॅमिली होणार. म्हणजे घरात आपल्याला काहीच किंमत राहणार नाही, आपल्याला कोणीच विचारणार नाही. आणि मग एक दिवस ते आपल्याला घराच्या बाहेर काढतील आणि खांडेकरांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतील. युवी, गप्प बस ना जरा. चुप. काही होणार नाही असं. अरे नकोच ना व्हायला, असं नकोच व्हायला. मला खूप भीती वाटते युवी. ऐक ना, मला पुन्हा गरीब नाही व्हायचं युवी. एकदा म्हटलं ना नाही होणार तर नाही होणार. ते माझ्या वाट्याचं आहे. मी कोणाबरोबर शेअर नाही करणार आहे, कोणाला लुबाडू नाही देणार आहे. ते युवराजचं आहे ते फक्त युवराजला मिळणार. बघतो आता एकेकाला. ऍक्च्युली दया काका, फॅमिली बिझनेस हा सपोर्टनेच पुढे जाऊ शकतो. हो ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्या माणसांचा सपोर्ट. एक मिनिट, माझं म्हणणं तुम्ही एकदा पूर्ण ऐकून घ्या. मी ऑफिस जॉईन करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. अट? कसली अट? मी हे चॅनल, हे मीडिया वगैरे हे सगळं माझ्यासाठी खूप नवीन आहे. मला काहीच एक्सपिरियन्स नाही या गोष्टींचा. तर या सगळ्यांसाठी ना मी एक निर्णय घेतला आहे. कसला निर्णय? मी कुठल्याही पोस्टवरती काम करणार नाही. मी ऑफिस जॉईन करेन, पण ॲज अ इंटर्न म्हणून. अरे पण त्याची काहीच गरज नाहीये. तुला तुझ्या कामात मदत करायला मी आहे ना. नाही, मला गरज आहे. मी हे काम शिकून घेतल्याशिवाय नाही करू शकणार. जर तुम्हाला ही अट मान्य असेल तरच मी ऑफिस जॉईन करेल कौशिकी मॅडम. हां, नाही मला माझी काहीच हरकत नाही. तुम्ही बघा, तुला चालणार असेल तर. हा, नाही मला सुद्धा ही अट मान्य आहे. इट्स ॲब्सोल्युटली ओके. पण केदार, माझी सुद्धा एक अट आहे. काय? तू मला ताई म्हणायचंस. नाही, तिकडे ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर मी तुम्हाला ताई कसं म्हणणार ना. हा मग ठीक आहे, ऑफिसमध्ये तू मॅम म्हण, पण घरात तू मला ताईच म्हणायचंस. आणि ही माझी अट मान्य असेल तरच आपण पुढे जाऊ. मान्य आहे अट? हो. हो, त्याला काहीच हरकत नाहीये. चला आता सगळे मिळून नाश्ता करूयात. मला काही प्रॉब्लेम नाही. बसा. युवी, मामा, निशी, बॅग्स पॅक करायला घ्या. चला, आपल्याला निघायचंय. युवराज, हे काय, कुठे चाललायस तू? कुठे म्हणजे? रस्त्यावर. काय? आता ही रस्त्यावरची माणसं घरात आलेत, सगळं आता त्यांच्या नावावर होणार आहे. तर उद्या आम्हाला बाहेर काढायलाच ना, त्यापेक्षा आजच जातो आम्ही. हा, आणि का फक्त कपडे वगैरे भरू नका. 2-3 वाट्या मिळतील आम्हाला, म्हणजे कसं भीक मागायला बरं पडेल ना तिकडे रस्त्यावर. हेल्पर, तुला तर आयडिया असेलच ना. अरे काय 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 नाटकं चालली आहेत तुझी? नाटक मी नाही, तुम्ही केलं. मला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये सामील करून घेण्याचं. खरं सांगा डॅड, त्या दिवशी का थांबला होता साईन करता करता? पुढे जाऊन तुम्हाला हे सगळं करायचं होतं. तुमचं सगळं ठरलेलं होतं ना, खरं सांगा. हे बघ, मी तुला तेव्हाही म्हणालो होतो, तू अजून तयार नाही आहेस. केदारने मेहनत घेतली आहे सगळ्यासाठी आणि स्वतःला सिद्ध केलं त्याने, म्हणून त्याला ही संधी मिळाली आहे. मग युवराजला अशी एक संधी का नाही दिलीत तुम्ही? साधं एक दिवस सुद्धा ऑफिसला येऊ दिलं नाही तुम्ही त्याला, आणि एका दिवसात ह्या मुलाला तुम्ही ऑफिसला घेऊन चाललाय. हे बघ, युवराजला याआधी खूप वेळा संधी देऊन झालेली आहे. आता तोच त्याचं सोनं करू शकला नाही, त्याचा दोष तुम्ही केदारला कशाला देता? चॅनल चालवणं काही सोपं काम नाहीये, साधं काम नाहीये. युवराजला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, तर आम्ही काय करणार? आता दाखवतो इंटरेस्ट. चला, मला आहे, खूप इंटरेस्ट आहे मला. चला आता घ्या. तुमचाही विश्वास नाही का माझ्यावर? मी काही करू शकत नाही असं वाटतंय का तुम्हाला? अरे या हेल्परपेक्षा तरी चांगलंच काम करेन मी. आणि आहे ना विश्वास, तर चला, मला ह्याला जी पोस्ट देते ना तीच पोस्ट पाहिजे, तीच पोस्ट पाहिजे. युवराज, ती पोस्ट नाही ती पोस्ट काय आता का नाही? मी करेन ना सिद्ध.
अरे ओरिजिनल खांडेकर आहे मी, लहानपणापासून याच वातावरणामध्ये वाढलोय. हे सगळं माझा बिझनेस माइंडसेट आहे, माहितीये का? मला सगळं कळतं. चॅनल कसं चालवायचं कसं नाही सगळी आयडिया आहे मला. ओके हे बघ ए युवराज, माझा एक तू नको या पंधात पडूस तू. का नको? युवराजला सुद्धा तेच मिळायला हवं ते ह्या मुलाला देत आहे. आर यू शुअर तुला ती पोस्ट? हो मी तर मागतोय, तू देणार आहेस की नाही तेवढं सांगताय. ओके फाईन. युवराज, केदार, तुम्ही दोघंही उद्यापासून ऑफिस जॉईन करणार आहात. जॉईन करणार. येस, ॲज अन इंटर्न. इंटर्न म्हणून. ताई तू चुकून इंटर्न म्हणालीस. चुकून इंटर्न म्हणून नाही म्हणाली आहे, तो इंटर्न म्हणूनच जॉईन होणार आहे. हा इंटर्न म्हणून जॉईन होणार आहे. येस, केदारने व्हॉलंटिअरली इंटर्नशिप मागितलेली आहे. कारण केदारचं असं म्हणणं आहे की मला तो जॉब समजून घ्यायचा आहे, मला ते काम कसं आहे ते शिकायचं आहे, आणि मग जर त्याचं काम योग्य असेल तर त्याला मोठी पोस्ट दिली जाईल आमच्याकडे. आणि ॲक्च्युली तेच असायला हवं ना? नाही म्हणजे मी तुला असं म्हणत नाही आहे की तू सुद्धा इंटर्न म्हणूनच जॉईन हो. आम्ही तुला या बाबतीत फोर्स करणार नाही. नाही नाही चालेल ना मला. हा काय एकटा समजूतदार आहे जगात? एकटा शाणा आहे का? अरे मी पण आहे ना समजूतदार. काय करायचं आहे? मेहनतच करायची ना शेवटी. मेहनत करायला मी पण तयार आहे. पोस्ट कुठली का असे ना मी करेन ना. या हेल्परपेक्षा तरी चांगलंच काम करेन मी. आय एम रेडी. अमेझिंग. उद्यापासून तुम्ही दोघंही इंटर्न म्हणून जॉईन होऊ शकता. ओके, सो PF कट करून तुम्हा दोघांच्याही अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्यात 9,578 रुपये क्रेडिट होतील. तुम्हाला दोघांनाही चालणार आहे? किती? 9,578. हो, इंटर्न्सची तीच सॅलरी आहे. मला चालेल. सी, तुला 578 पण बस झाले रे. तुझा काय खर्च असतो? आम्हाला आमचं स्टँडर्ड जपायचं असतं, कळलं का? अरे ताई आपल्याकडे लाईट बिल याच्यापेक्षा जास्त येतं. माझं काहीतरी रिस्पेक्ट ठेवता ही एवढी अमाऊंट पुरेशी नाहीये प्लीज. युवराज, नाही 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 मिळणार. अरे आपल्याकडे एवढे मिळत आहेत तरी बाकीच्या ठिकाणी तेवढे पण मिळत नाहीत. माझ्या वेळी तुला सांगतो 500 रुपये होते. 500 रुपये. एवढ्या पैशामध्ये काम करायला तो तयार आहे ना. पण तुझ्यासाठी म्हणून काय चॅनलचे नियम बदलणार नाही तिथे. हा मग ठीक आहे ठीक आहे, तेवढी तर तेवढी सॅलरी ठीक आहे. मी तयार आहे काम करायला. पण मी असं काम करेन ना, असं काम करेन की तुम्ही स्वतःहून माझी सॅलरी वाढवाल. हे लक्षात ठेवा. बरं ओके, सो तुम्हाला दोघांनाही फेअर चान्स दिला जाणार आहे. कारण तुम्ही दोघंही एकाच पोझिशनवर एकाच दिवशी जॉईन करणार आहात. सो तुम्ही जे परफॉर्म कराल त्याच्यावर तुम्हाला प्रमोट करायचं की नाही ते आम्ही ठरवू. चालणार आहे? अच्छा, कॉम्पिटिशन. अरे घरात कसली कॉम्पिटिशन आली युवराज? तुझं काम चांगलं व्हावं म्हणून मोटिवेशन, बाकी काही नाही. करणार ना, करणार. चांगलं काय बेस्ट काम करणार. आता या ओरिजिनल युवराज खांडेकरला या डुप्लिकेट खांडेकरशी लढायचं आहे ना. स्वतःची जागा मिळवण्यासाठी लढणार आणि स्वतःची जागा मिळवून पण दाखवणार. तुम्हाला कोणाला विश्वास नाही ना माझ्यावर? आता बघा मी कसं काम करतो ते आणि युवराज खांडेकर कसं चॅनल चालवतो ते बघा. ए हेल्पर, आता मजा बघ फक्त. आरामात आरामात युवराज. बस केदार. बसा बसा. चला चला. व्हेरी गुड.